अहो एक सांगूचा होता. निशीचा आता सगळ्यात चांगला होईल तसा वाटता. पण नाही नाही, तुम्ही काय काळजी करू नका. निशी नक्कीच मेघनाताईंचं मन जिंकत बघा. माका खात्री आहे. तुमका पण खात्री आहे ना? तरी लेक म्हणून काळजी वाटताच ना. तेवढीच काळजी माका दुसऱ्या लेकाची पण वाटते. हो, बरेच दिवस झाले तुम्ही श्रीनूशी बोलूक नाही. आधीसारखा हक्काने त्याका काम पण सांगत नाही. अजून किती दिवस चालणार या? श्रीनूक काय वाटत असतात त्याचा तरी विचार करा. श्रीनूक कसा वाटत असेल याचा विचार करू. आणि ज्या विश्वासाने मी श्रीनूकडे बघत होतो त्या विश्वासालाच तडा गेला त्याचं काय? उमा एक वेळ शरीरावर झालेली जखम मलमपट्टी करून भरून निघते, पण मनावर झालेला छोटासा ओरखडा सुद्धा बरेच दिवस ठुसठुसत राहतो. श्रीनूने माकाची जखम दिलेली आहे ना, ती भरून निघूक वेळ लागत. हो, पण आपण कधी निशी, श्रीनू, डुग्गू यांच्यामध्ये फरक नाही केलेलो. मग श्रीनूवरच एवढे दिवस नाराजी का? त्याकाच एवढी शिक्षा का? आता माफ करा त्याका. तुम्ही त्याच्याशी अबोला धरलास ना, तेव्हापासून एवढासा तोंड करून असता. कधी एकदा तुम्ही त्याच्याशी बोलताच या आशेवर राहा. मग त्या काय एकट्याला त्रास होतो असं नाहीये, माका पण त्रास होतोय तितकाच. आपल्या मुलांशी असं वागणं म्हणजे आपल्याच अंगावरती आसूड मारून घेतल्यासारखा. वेदना माका पण होतात, पण तरी मन कठोर करताय. अहो पण का? तुम्ही त्याका आणि स्वतः एवढी शिक्षा कशा करताय? कारण श्रीनू मध्ये मी स्वतः बघतोय. निशी लग्न करून तिच्या सासरी जाय. डुग्गू अजून लहान आहे, बंधू कष्टाळू आहे, मेहनती आहे, पण ते का अजून तेवढा व्यवहार ज्ञान नाहीये. उमा उद्या माका काय झालं तर? हो, असं बोलू नका. उमा, माणसाच्या आयुष्याचं काय खरं नाही. माणसाचं आयुष्य क्षणभंगूर असतं. असो, विषय हा नाहीये. विषय हा आहे की श्रीनू पुढच्या पिढीला सांभाळेल हा जो माका विश्वास होता ना, तो श्रीनूला कमवावा लागेल. मंजू, काय गो, काय झालं? काय नाही, ते डुग्गू इथे आलाय का ते बघत होते. अभ्यास कर म्हणून ओरडलं तर पळून गेला. राहू दे गो, करा तो अभ्यास. पण आता निशी पण नाही ना त्याचा अभ्यास घ्यायला. अगो मंजू, तू नव्हतंस ना तेव्हा ओवी त्याचा अभ्यास घेत होती. हां, मी बघते डुग्गू कुठे येते. येते. मंजू, काही अडचण आहे का? नाही, कुठे काय नाही, पण तू अस्वस्थ दिसतेस. काय झालं नक्की? नाही नाही, सगळं छानच तर आहे. कशाची गरज आहे का तुला? म्हणजे माहेरी सगळं ठीक आहे ना? पैसे वगैरे हवेत का? सांग ना, निसंकोचपणे सांग. अहो नाही दादा, अगदीच तसं काय असलं तर ह्यांनी मागितले असते ना तुमच्याकडे. तसं काय नाही. येते. नीरज सरांची आई मला खोटं ठरवण्यासाठी स्वतःला सुद्धा त्रास करून घेतात. मग जिंकण्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात.
कसं जिंकायचं यांचं मन. ह्या सगळ्यामुळे नीरज सर माझ्यापासून लांब जाणार नाही ना. निशी, तुम्ही तुम्ही इथे काय करताय? निशी, तुला काहीतरी सांगायचंय. काय झालं? घरी काही नाही नाही नाही, घरी सगळं व्यवस्थित आहे. तू तिथलं टेन्शन घेऊ नकोस. मग ॲक्च्युली नीरजला ज्या गुंडांनी किडनॅप केलं ते हाती लागले होते आणि त्यांनी एक्सेप्टही केलं होतं की शिर्केच्या सांगण्यावरून त्यांनी नीरजला किडनॅप केलं. आणि एवढंच नाही तर आपलं गोडाऊन सुद्धा त्यांनीच जाळलं होतं. अगं नीरज सरांनी सांगितलं, पण तुम्हाला मला अशी गोष्ट सांगायची जी तुम्हाला माहित नाही. काय? तुम्हाला जे चित्र दिसतं ते चित्र तुम्हाला फक्त दाखवलं जातंय. म्हणजे शिर्के फक्त खेळणं आहे. यामागच्या सूत्रधार नीरज सरांच्या आई आहेत. निशी, अगं तू हे सगळं हेच खरं आहे श्रीनू. मला हवं ते साध्य करण्यासाठी मी माझ्या मुलाला किडनॅप केलं होतं. तो माहितीये गोडाऊन कोणी जाळलं होतं? मी जाळलं होतं. माझ्या मुलाने कसा माझ्यावर पटकन विश्वास ठेवला. म्हणजे तो धूप तुम्ही पेटवला होता? म्हणजे तुम्ही मला नीरज सरांच्या मनातून उतरवण्यासाठी स्वतःच्या जीवाशी खेळू शकता? मी माझ्याच काय कुणाच्याही जीवाशी खेळू शकते. ते मला आणि नीरज सरांना कधीच एकत्र येऊ देणार नाही. ते काही ना काही अडचणी निर्माण करून मला आणि नीरज सरांना लांब करू पाहताय. त्या दिवशी त्यांनी नाटक केलं आजारी असल्याचं. अगं त्या दिवशी स्वप्न पडलं असं सांगून नीरज सरांना तू लांब जाऊ नको माझ्यापासून, मी काही केलं नाहीये असं सांगत होत्या. आणि हे सगळं करून ते इमोशनल ब्लॅकमेल करतात. पण निशी, तू हे सगळं नीरजला का नाही सांगत आहेस? त्यांचा विश्वास नाही बसणार ओवी. नीरज सरांच्या आई एवढ्या शिताफीने डाव खेळतात आणि हे सगळं खोटं आहे. हे मी नाही सिद्ध करू शकत आहे. माझ्याकडे नाही आहे कुठला पुरावा. मग निशी, तू ते मिळव. त्यांच्याच वेळेने त्यांना कन्फेस करायला फोर्स कर की ह्या सगळ्याच्या मागे त्याच आहेत. मग तर नीरज विश्वास ठेवेल ना. नीरज सरांच्या आई म्हणत होत्या की दादांना उद्ध्वस्त करण्यासाठी बॉम्ब पेरलाय. काल लाली आत्या आली होती. तिच्याशी तर काही संबंध नसेल ना त्यांच्या बोलण्याचा. हे श्रीनूला सांगू? नाही, नको. त्याआधी मला लाली आत्याशी एकदा बोलायला हवं. निशी, काय झालं? अरे काही नाही. नीरज सर आणि त्यांची आई घरी नाहीये. मी आपल्याच घरी येत होते. हा मग चल. गळा पसारा तसाच पडलाय. कोणी करणार आहे का? म्हणजे मी काय मदत करू का? गप्पा बसव. तुम्ही काही नका करू. बाजूला राहा मधून. हे पण राहिलं एवढंच. कंटाळा आलाय मला. मंजू, काय झाला? काय खोळासारखं करतं? काय झाला काय? काही होऊ देत. तुम्हाला सांगून काही उपयोग नाहीये. तुम्ही या घरात डोळे मिटून कान बंद करून राहता. अज्ञानात सुख असतं ना, हेच खरं. पण माझे डोळे, माझे कान उघडे. मला त्रास होतोय सगळ्याचा. हा बाजूला. कसला त्रास हा? आणि कसलो आज्ञा? काय झाला काय? काही होऊ देत. तुम्ही उगाचच माझं डोकं फिरवू नका आता. याआधी मी तुम्हाला खूपदा सांगण्याचा, समजवण्याचा प्रयत्न केला. पण तुम्हाला कधी माझं काही पटलंय का? कशाबद्दल बोलतेस तू? हा?
कोणी काय बोललंय का तुका? बोलायला कशाला हवं? या घरात जे काही चालतंय आणि लोक जे काही वागतायत ना त्यावरून आपण अंदाज बांधूच शकतो ना. आपल्याच घरात राहतात आणि शत्रू सोबत मैत्री करतात. अहो अशा माणसांवर कसा विश्वास ठेवायचा? बाई ग, उद्या माझा डुग्गू रस्त्यावर नाही आला म्हणजे झालं. बस झाला आता मंजू. जा काय असं ना तर स्पष्ट बोल. लालिताई जे काही वागतायत ते मला अजिबात पटत नाही. के बाय माझे लाले. लाली लाली बरी आहेस ना तू? काय काय झालं काय? अशी का बसलीस? तुझी काय बसली काय? अहो आपण लुटले गेलो. लुटले गेलो आपण? हे? हा मग आपण श्रीमंत होण्याआधी दरोडा पडला आपल्यावर. काय बोलतेस ते मला नीट समजावून सांग लाली. अगं दरोडा घालायला आपल्याकडे आहे तरी काय? ते दरोडेखोर पस्तावले असतील. असं कसं बोलता तुम्ही? पस्तावले असतील म्हणजे? माझ्या नावावर दादान जमीन केल्या ना. हा मग त्याचं काय? त्याचा काय काय त्याचा काय? त्याचे कागद हरवले असत. काहीच सापडत नाही. खूप शोधलं. उमा, पैसू जगण्यासाठी खूप महत्वाचा हा, पण त्याहीपेक्षा जास्त महत्वाचं असतात ती म्हणजे नाती आणि नात्यातलो विश्वास. आणि विश्वास म्हणजे नाती जपणारा प्राणवायू असतो. पैशांच्या सुखसोयीच्या मागे धावणारे आपली नाती मागे सोडून देतात आणि मग पुढे त्यांचा काय होता हे तुमका सांगायला नको. आज आपण खोत कुटुंब सगळे एकमेकांना इतके घट्ट धरून आहोत आणि हीच आपली खरी ताकद आहे. आणि आपल्या या खोतांच्या ताकदीवर कोणी घाव घालू नये याचीच भीती वाटते. मी शिनूवर नाराज आहे, नक्कीच आहे, पण पुढे जाऊन तो अशा चुका करताना 100 वेळा विचार करेल. उमा, माका श्रीनूनी लाली सारखा वाहवत गेलेला अजिबात आवडणार नाही. हे बघ मंजू, तुझं ना काहीतरी गैरसमज झालेलो हा. लालिताई नाही, कांता भाऊजी काहीतरी घोटाळू करतील असा माका दिसता. तुमची बहीण ना ती, मग ती धुतल्या तांदळासारखी. अहो मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलं त्यांना मेघनाताईंसोबत त्यांच्या घरी गेल्या होत्या आणि विचारलं तर म्हणे निशीकडे गेले होते, निशीला भेटायला गेले होते. अगो मग काय झाला? गेला असत ते निशिक भेटू. हे बघ लालिताई काही करणार नाही, कारण तिका ना दादा तो धाक असा. आपल्या घरावर काही संकट येईल असा ताई काही करणार नाही. आणि केल्याने ना भाऊजीत काहीतरी करतील. ही बघ, ही फाईल माझ्याकडे आहे. अहो या हे पेपर तुमच्याकडे कसे आहे? अगं लाले, काय झालं, ती मेघनाबाई आहे ना, तिने सेम ऑफर मला दिली, पण माझा विचार काय पक्का होईना. म्हटलं पळत्याच्या मागे कशाला धावा, म्हणून म्हटलं नको. हे पण नाही राहायचं ते पण नाही राहायचं, हाती राहायचं दुपाटनं, म्हणून म्हटलं नको. असं काय करतात? आयुष्यभर हातात पैसा नाही म्हणून तुमची चिडचिड होत होती ना. आता लक्ष्मी दोन्ही हातानी तुमच्यावर पैसे उधळूक बघता आणि तुम्ही नाही म्हणतास. आता काय करतास? माझा ऐका, हे बघा, मी काय चुकीचा करत नाही. हा ही जमीन कोणाच्या नावावर? हा तुझ्या. म्हणजे या जमिनीबद्दलचे निर्णय कोण घेऊ शकता? तू. हा ना, मग देवा. अहो आपण नाही ना जमीन विकली तर त्या मेघनाताई कोणाची तरी दुसऱ्याची जमीन घेतील आणि मग आपण याच कुराड्यात अडकून राहू ना. ह्या बघा, त्यापेक्षा ना आपण बऱ्या बोलान ही जमीन विकून टाकूया त्यांका. अहो द्या हो. हे बघा, माझा ऐका, तुम्ही माझा ऐका. असं काय करता? तुला दुसरं अजून सिक्रेट सांगू? मी असा एक बॉम्ब पेरलाय की जो कधीही ब्लास्ट होऊ शकतो. त्यात तुझा तो दादा खोत घरादारात सकट उद्ध्वस्त होईल.
लाली आत्या नीरज सरांच्या आईच्या सांगण्यावरून जमीन विकायला तयार होते आणि दादांना हे कधीच आवडणार नाही. खरंच मेघना मॅडमनी सुरुंग पेरलाय. याने दादांची तत्व मातीमोल ठरतील आणि असं होता कामा नये. पण आत्याला समजवण्यात काहीच अर्थ नाहीये. मला हे आत्ताच्या आत्ता श्रीनूच्या कानावर घालायला हवं. तोच आत्याला आता थांबवू शकतो. लाली मला असं वाटतं तू थांबायला हवंस. थांबून काय होतं ला? हा काय होणार हा थांबून? इतक्या वर्ष थांबून काय मिळाला काय? सगळ्यांसमोर ना नुसती हाजी हाजी करूच लागता. मी काय म्हणताय त्यापेक्षा ना जा होईल ना तर होऊन जाऊ दे. हो एकदा पैसे येले ना की आपली सगळी स्वप्न पुरी होतली. लाली लाली नको ग, मला खूप भीती वाटते. भीती कशात? जमीन माझी हा ना. अगं पण दादा दादा काय दादा? त्याच्या लेकीन एवढे पराक्रम केले पण ते का माफ केलं ना त्यांनी? हा मग आता बहिणीक पण समजून घेत तो. हा हा ग बरोबर आहे, पण लाली अशाने विश्वास तोडल्यासारखं वाटतं ना. अजूनही विचार कर प्लीज. या बघा माझा ठरलेला हा आणि तुम्ही जर माका साथ नाही ना दिलास तर मी दुसऱ्या कोणाकडनं तरी कामं करून घेईन. हा दुसऱ्या कोणाकडून कशात? त्या मेघना ताईंका ही जमीन होई हा ना त्याच ही सगळी कागदपत्र तयार करून घेतील. हा त्या ना मोठ्या बिझनेस करतात. त्यांच्यासाठी या सगळ्या काय कठीण नाही. हा या बघा त्यांच्याकडून ना आता माका पण सगळा व्यवहार शिकूक वया. त्याची सुरुवात या कागदपत्र करण्यापासूनच करताय मी आता. हा वा 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 लाले वा. पेपर मिळाले म्हणजे आता माझी गरज संपली नाही काय? अगं माझ्या मनाचा सुद्धा जरासा विचार कर. ओ असं काय करतास? तुमच्या मनाचा विचार करताय ना म्हणून या सगळ्या करताय मी. काय हो लय बोलत होतास ना तुमच्यासाठी माका घर बांधूचा. मग आता आलेल्या संधीचा फायदा का नाही करून घेत? हा काय नाही माका ना या संधीचो फायदा करून घेऊचो. हा हे बघ लाली अजूनही विचार कर. असं व्हायला नको की तुला तुझ्या वागण्यामुळे पश्चाताप होईल. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. अहो वेळ तर आता येईल. हा मी माझ्या श्रीनूचा भविष्य सुरक्षित करताय. नका काळजी करू. आपल्या पोरांमध्ये या घरातले संस्कार रुजलेले आहेत. ते नाही वाया जाणार. पोरा ती चुका तर होणारच पण या सगळ्यामध्ये आपण दुखावले जाऊ नयेत याची काळजी घेतात ते. फक्त यावेळी तुम्ही दुखावले गेलास याचाच दुःख श्रीमुख. बरोबर आहे तुमचं, पण ही चूक पुन्हा त्याच्याकडून होऊ नये. त्याच्याचकडून काय घरातल्या कोणाकडूनच कुठलीच गोष्ट लपवून ठेवता कामा नये. यासाठी ह्यो धडो असात. हो श्रीनून तुमच्यापासून काहीतरी लपवून ठेवलं. ही एकच चूक झाली आहे त्याची आणि त्याचा पश्चाताप पण हात आहे का? आता माफ करत आहे का? पुन्हा अशी चूक नाही होणार त्याच्याकडून. बघताच ना घरातले सगळे एकमेकांची किती काळजी करतात. सगळे एकमेकांना समजून घेतात. बंधू भाऊजी तुमच्या पाठीशी कसे लक्ष्मणासारखे उभे असतात. लालीताई हा कधी बोलताना वागताना भान नसतात पण त्यांच्या पण मनात कायच नसतं. आणि तुम्ही माझा काय उमा, तुम्ही घरातल्या प्रत्येकाच्या पाठीशी एखाद्या सावलीप्रमाणे उभे राहता. घरातल्या प्रत्येक माणसांका समजून घेता आणि ह्यामुळेच हे खोत कुटुंब अखंड राहता. आणि किती मोठा संकट येला ना तरी आपलं घर कायम असाच अखंड उभा राहावा.